आज जो धारावीचा प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर आपण पाहत आहोत, मला वाटतं धारावी हा प्रकल्प किती लोकांनी आपण ऐकले धारावीबद्दल? सगळ्यांनी ऐकले ना? काय वाटतं आपल्याला धारावीबद्दल? पुनर्विकास झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झालं पाहिजे ना. धारावीकरांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत? जे वर्षानुवर्ष तिथे कुंभारवाडा असेल, तिथे चर्मउद्योग असेल, तिथे अनेक वेगळे आपला कोळीवाडा आहे, तिथे त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत? मिळाली पाहिजेत. आणि म्हणून हा धारावीचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपल्या वेळी देखील आपण ह्याला चालना देत होतो. हे जे बोलतात ना, खोटं बोलतात. आपल्या वेळी हे टेंडर निघालं नव्हतं. हे टेंडरची जर तुम्ही तारीख बघाल तर ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कोणाचं सरकार होतं? भ्रष्टनाथ मिंदेंचं. बरोबर आहे ना? आपलं सरकार हे जून मध्ये यांनी पाडलं, घोटाळा करून पाडलं, पळून गेले आणि पाडलं या डरपोक लोकांनी. पण हेच आपला हेतू होता की धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालंच पाहिजे. किती वर्ष ते झोपडपट्टीमध्ये राहणार किंवा ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये राहणार. आपण पाहतो, माझ्या आजोबांनी जेव्हा एसआरईची योजना आणली, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एसआरईची योजना आणली, तेव्हा हेच होतं की प्रत्येक मुंबईकराला जो मेहनत करतो या मुंबईमध्ये, छोटी मोठी कामं करतो, पण मोठी स्वप्न बघतो आणि ज्याच्यामुळे मुंबई चालते, त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. आपण पाहत आलेलो आहे की वर्षानुवर्ष आता ही घरं कुठे ना कुठेतरी लोकांना मिळायला लागलेली आहेत. ह्या स्कीम होत असतात एसआरईच्या. पण धारावीबद्दल एवढं एक वलय निर्माण करून ठेवलं होतं. आणि आपल्या वेळी देखील हाच एक विषय होता की रेल्वेची जागा धारावीकरांना मिळणार की नाही मिळणार, आणि आपण तो प्रयत्न करत होतो. जर तुम्हाला सांगायचं झालं तर मूळ धारावी आहे, जिथे झोपडपट्टी असेल किंवा साधारणपणे स्लम एरिया आपण ज्याला बोलतो, स्लम सोसायटी बोलतो, हे 300 एकरमध्ये होती. बाजूचे जे आता अधिक त्यांना दिलेले आहेत ते 240 एकर दिलेत. म्हणजे झाले किती? 540 एकर, जवळपास 540 ते 550 एकर हे धारावी प्रकल्पासाठी आपण देव करीत होतो. आता तुम्ही तसं पाहायला गेलं, कुठचाही विकासक असेल त्याला 540 एकर जर मिळत असेल, म्हणजे 240 250 एकर अधिकचे मिळत असतील, तर ट्रान्झिट असेल, पीएपी असेल, पीटीसी असेल, नवीन घरं असतील, रियाबची घरं असतील, खूप झाली ना, तिथे बांधू शकतात ना. पण ह्यांचे मनसुबे फार वेगळे आहेत. पुढच्या स्लाइडवर जाऊया.